जय पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहू शकतो जय पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी जोरदार अशी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या सोहळ्याला सुद्धा तितकंच महत्त्व आहे कारण जय पवार हे गेल्या काही दिवसांपासून बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघात ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतं, दौरे करताना पाहायला मिळतात आणि आजच्या या सोहळ्यानिमित्त ते काही प्रमुख पदाधिकारी नेत्यांच्या भेटीगाठीसुद्धा या ठिकाणी घेणार आहेत आणि त्यामुळे आपण पाहू शकतो या जय पवारांच्या बॅनर्सवर सुनेत्रा पवार यांचेसुद्धा फोटो झळकल्याचं पाहायला मिळतात। जी काही बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशा पद्धतीची जी संभाव्य लढत आहे त्या पार्श्वभूमीवरती आजचा सोहळासुद्धा तितकाच महत्त्वाचा असणार आहे। दीपक मानकर आत्ता आपल्या सोबत आहेत, अजित पवार गटाचे शहराध्यक्ष। दीपकजी काय सांगणार, आजचा हा सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि आजचा हा सोहळा राष्ट्रवादीचं शक्ती प्रदर्शन म्हणता येईल? नाही, शक्ती प्रदर्शन नाही, परंतु युवा नेत्याचं कौतुक सोहळा हा निश्चितपणे आहे। आदरणीय जयदादा पवारांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस आम्हाला पुणेकरांना करायला मिळतोय, त्याचा आनंद आम्हाला निश्चितपणे आहे। आणि वडिलांच्या पाऊलवाटेवरती चालण्याचा प्रयत्न जर एखादा मुलगा करत असेल तर त्याला साथ देण्याचं काम देखील आपण आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे, कारण आदरणीय दादांनी महाराष्ट्राच्या विकासाकरता, महाराष्ट्राला विकासाचं गतिमान करण्याकरता जो प्रयत्न केलेला आहे, अशा दादांचा जयदादा हे चिरंजीव आहेत, त्यामुळे त्यांचं कौतुक सोहळा या ठिकाणी होते। आणि शक्ती प्रदर्शन वगैरे नाही, परंतु एक आनंद सोहळा निश्चितपणे, आणि आम्हाला संधी मिळाली की आमच्या नेत्याचं या ठिकाणी कौतुक करण्याचं भाग्य आम्हाला मिळणं याचा निश्चितपणे आनंद आहे, कारण ते कुठेही साजरा करू शकत होते महाराष्ट्रामध्ये, पण पुणे शहरामध्ये ही संधी मिळाली, आम्हाला याचा आनंद आहे। आणि हजारो कार्यकर्ते या ठिकाणी येतील, त्यांना भेटतील, त्यांना सदिच्छा देतील, त्यांच्या भविष्याच्या मार्गाच्यावरती जो सुकर मार्ग आहे त्याला सदिच्छा आणि शुभेच्छांची जीवनामध्ये गरज असते आणि ते आशीर्वाद देण्याचा प्रयत्न पुणेकर मंडळी निश्चितपणे करतील। जिल्ह्यातून शहरातून लोक येतील, कार्यकर्ते येतील आणि त्यांना या वाढदिवसाच्या सदिच्छा असणारच आहेत आमच्या सगळ्या। बारामती लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात ज्या पद्धतीने सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी संभाव्य लढत मानली जाते आणि त्यामुळे आजच्या सोहळ्याला सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून ॲक्टिव्ह झाल्याचं। आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, बारामतीमध्ये सातत्यानं सुप्रिया सुळे आणि सुनेत्राताईंच्या नावाची चर्चा ही सामोरं येतील आणि इलेक्शन अशा पद्धतीने होईल आणि ज्यावेळी होईल त्यावेळी लढण्यासाठीच तयार होत ना आम्ही। उद्या जरी इलेक्शन कुणाबरोबर जरी लागली तरी बारामतीमध्ये आमचा दादांचा उमेदवार असणारच, मग तो कोणी असू द्या, आणि तो जिंकण्याकरता आमचा प्रयत्न हा निश्चितपणे असणार आहे। म्हणजे आम्ही तर वाट बघतोय किंवा बारामतीचे इलेक्शन झाल्यानंतर तू तरी वाजवायला ही लोक कधी येतील याची वाट आम्ही निश्चितपणे पाहतोय, कारण की विजय हा आमचाच असणार आहे। ओव्हर कॉन्फिडन्स नाही, परंतु जे काम दादांनी आपल्या आयुष्यामध्ये बारामतीसाठी केलेलं आहे आणि महाराष्ट्रासाठी केलेलं आहे ते सर्वसामान्य माणूस विसरू शकत नाही। शेतकऱ्यांचे साठी जे योगदान दादांचं आहे, जो माणूस सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 2-2 वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न जपण्याचं काम, रयतेच्या प्रश्नाची जपणूक करण्याचं काम, म्हणजे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा वसा दादांनी आपल्या जीवनामध्ये घेतला असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। त्यामुळे रयतेच्या प्रश्नाची जपणूक करण्याचं काम दादा आपल्या आयुष्यामध्ये करतात आणि पुढची जी पिढी आहेत पारदादा आणि जयदादा ही देखील करतील। तर जय पवार या ठिकाणी येणार आणि त्यांचा हा संपूर्ण कौतुक सोहळा असणार आहे असं दीपक मानकर यांचं म्हणणं आहे। त्या सोहळ्याची पूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।